नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण व्यवहार शेष किंवा व्यवहार तोल ही संकल्पना समजून घेतली। व्यवहार शेष किंवा व्यवहार तोल या संकल्पनेमध्ये अभ्यासल्या जाणाऱ्या घटकांची माहिती घेतली। आजच्या या तासामध्ये आपण व्यवहार तोल असमतोल किंवा व्यवहार तोलामध्ये असमतोल निर्माण होण्याची कारणं आणि व्यवहार तोल असमतोल कमी करण्याचे जे काही उपाय आहेत ते माहीत करून घेणार आहोत। व्यवहार तोल असमतोल याचा अर्थ असा आहे की जेव्हा चालू खात्यावर जमेच्या बाजूपेक्षा खर्चाची रक्कम अधिक असते तेव्हा चालू खात्यावर तूट निर्माण होते, त्याला आपण व्यवहार तोल असमतोल असं म्हणतो। जेव्हा एखाद्या देशाच्या वस्तू व सेवांचे आयात मूल्य त्या देशाच्या वस्तू व सेवांच्या निर्यात मूल्या एवढे असते तेव्हा त्यास व्यवहार शेषातील वास्तविक संतुलन असं म्हटलं जातं। आणि जेव्हा एखाद्या देशाच्या वस्तू व सेवांच्या आयात मूल्य त्या देशाच्या वस्तू व सेवांच्या निर्यात मूल्यापेक्षा कमी होते तेव्हा व्यवहार तोलामध्ये असंतुलन निर्माण होते। आणि या असंतुलन निर्माण होण्याची अनेक कारणं आहेत, ती आपल्याला या ठिकाणी बघायची आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला सांगता येतं की आपली जी काही निर्यात आहे ही सातत्यानं कमी होत जाते किंवा आपल्या देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपल्या वस्तूंसाठी मागणी निर्माण करता येत नाही। हे दीर्घकालीन कारण आहे की ज्यामुळे सातत्यानं चालू खात्यामध्ये तूट निर्माण होते आणि व्यवहार तोल हा असंतुलनाचा होत जातो। त्यानंतर आपल्या देशाचं जे काही राष्ट्रीय उत्पन्न असतं हे राष्ट्रीय उत्पन्न एक प्रमुख घटक आहे की ज्यामुळे वाढत्या उत्पन्नामुळे देशात विदेशी वस्तूंची मागणी ही वाढत जाते। म्हणजे जसं आपलं राष्ट्रीय उत्पन्न वाढत जातं तसं आपल्या देशातील परकीय वस्तूंची मागणी ही वाढत जाते आणि त्यामुळे आयात वाढत जाते आणि आपल्या चालू खात्यामध्ये तूट निर्माण होते। देशातील लोकसंख्या हा सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे की ज्यामुळे विकसनशील राष्ट्रांमध्ये चालू खात्यामध्ये तूट निर्माण होत असल्याचं आपल्याला त्यातून दिसून येतं। त्यानंतर भाववाढ हा एक घटक अत्यंत महत्त्वाचा आहे। वस्तूंच्या किमती जर अधिक वेगानं वाढत असेल त्यामुळं आयात व निर्यात मूल्यात असमानता निर्माण होते आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती चालू खात्यामध्ये आपल्याला तूट निर्माण होत असल्याचं दिसून येतं। त्यानंतर अनेक लोक अनुकरण परिणाम हा सुद्धा प्रभावी असल्याचं दिसून येतं की ज्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील वस्तूंची मागणी लोक करतात, ज्यातून आपल्या चालू खात्यामध्ये तूट निर्माण होते। त्यानंतर कृषीप्रधान अर्थव्यवस्थेमध्ये अनेक संकटं येत असतात। या संकटामुळे अतिवृष्टी असेल, अवर्षण असेल, भूकंप असेल, रोगराई असेल, यामुळे अनेक वस्तूंचं उत्पादन कमी होतं आणि त्या वस्तूंची आयात करावी लागते, त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरती चालू खात्यामध्ये तूट निर्माण होते। त्यानंतर विकसनशील देशांचा आर्थिक विकास आणि कमी उत्पादकता या दोन मुद्द्यामुळे सुद्धा चालू खात्यावरती जे काही तूट आहे ही निर्माण होत असल्याचं आपल्याला दिसून येतं। या सगळ्या बाबी व्यवहार शेषामध्ये असंतुलन निर्माण करत असल्या तरी अशा काही बाबी आहेत की ज्यामुळे आपल्याला व्यवहार शेषातील असंतुलन हे कमी करण्यासाठी किंवा त्यावरती उपाय करता येतात, ज्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला त्या देशामध्ये पैशाच्या पुरवठ्यामध्ये घट करून भाववाढीवरती नियंत्रण आणता येतं आणि ज्यातून आपल्याला चालू खात्यावरील जी काही तूट आहे ती कमी करता येते। पैशाच्या पुरवठ्यामध्ये घट केल्यामुळे अंतर्गत मागणी कमी होते आणि अंतर्गत मागणी कमी झाल्यामुळे चालू खात्यावरील तुटीवरती आपल्याला नियंत्रण आणता येतं। त्यानंतर सरकार किंवा त्या संबंधित देशाच्या मध्यवर्ती बँका
जेव्हा परकीय चलनाच्या गंगाजळीचं पूर्णपणे नियंत्रण करतात, त्यातून परकीय चलनाचा वापर नेमका कोणत्या गोष्टीसाठी करावा हे सरकार ठरवतं आणि त्यातूनसुद्धा आपल्याला परकीय चलन हे योग्य मार्गासाठी वापरता येतं आणि चालू खात्याची तूट कमी करता येते. वेगवेगळ्या देशांची व्यापारची धोरणं असतात, त्या धोरणांचासुद्धा वापर करता येतो. त्यातून व्यापार धोरणाच्या अनुषंगानं आपल्या देशामध्ये चांगल्या पद्धतीनं तयार होणारा माल किंवा वस्तू यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरती प्रोत्साहन देता येतं आणि त्यातून आपल्याला परकीय चलन हे वाढवता येतं आणि आंतरराष्ट्रीय तूट कमी करता येते. तसेच परकीय कर्ज जे आहे आंतरराष्ट्रीय चालू खात्यामध्ये जर तूट असेल तर परकीय कर्ज घेऊन किंवा परकीय कर्जाचं समायोजन करून म्हणजे जास्त व्याजदरानं असलेलं कर्ज कमी व्याजदरामध्ये रूपांतरित करून चालू खात्यावरील तूट जी काही असेल ती कमी करता येते. त्यानंतर वेगवेगळ्या देशातील पर्यटकांना आकर्षित करून आपल्याला परकीय चलन हे वाढवता येतं. तसेच अवमूल्यन हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे की ज्यातून आपल्याला परकीय चलन जे काही आहे हे उपलब्ध करता येतं आणि असा प्रयत्न जगामधल्या अनेक राष्ट्रांनी केल्याचा आपल्याला दिसून येतो. 1991मध्ये भारताने सुद्धा आपल्या चलनाचं परकीय चलनाच्या तुलनेत अवमूल्यन करून चालू खात्यावरील तूट कमी करण्याचा प्रयत्न केला होता. या सगळ्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपल्याला व्यवहार तोल असंतुलन कमी करता येतो. धन्यवाद.